ही घटना आहे बीनाची, एका पत्नीची जिला प्रेमासाठी तिचा पती नको होता, आणि मनोज, जो तिच्या प्रेमात इतका आंधळा झाला की त्याने थेट मृत्यूचा खेळ खेळला. अलीगड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, शेत मळे चिमुकल्या गल्लीबोळात चाललेलं गाव जीवन. त्या गावातच सुरेशचं एक साधं घर होतं. 32 वर्षांचा सुरेश दिल्ली सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 10 दिवसांनी एकदा घरी यायचा. त्याची पत्नी बीना दिसायला अगदीच साधी आणि त्यांचे 3 गोंडस मुलं. पण त्या साध्या घराच्या भिंती काहीतरी सांगत होत्या, काहीतरी असं जे शब्दात नव्हतं. सुरेश दिल्लीत असेपर्यंत बीना घरी एकटी असायची. पण खरंच एकटी होती का ती? त्यांच्या घराच्या शेजारी मनोज नावाचा 26 वर्षांचा तरुण होता. तो किराणा दुकान चालवायचा. सुरुवातीला त्यांचं किराण्यापुरतं नातं होतं, पण हळूहळू सगळं बदलत गेलं. एक दिवस जेव्हा सुरेश कामावर होता तेव्हा मनोज तिच्या घरात आला. मग दुसऱ्या दिवशीही आणि तिसऱ्या दिवशीही त्यांचं भेटणं दररोजचं झालं. हळूहळू त्यांचं भेटणं प्रेमात बदललं. ती जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळू लागली. मुलं व नवरा झोपले की मनोज घरी येत असे आणि रात्रीच्या अंधार प्रेमाची सावली बनत जात. गावात चर्चा सुरू झाली. लोक म्हणू लागली, बीना आणि मनोजचं काहीतरी चाललंय. सुरेशने एक दिवस विचारलं, बीना, हे काय चाललंय? लोक बोलतायत. पण तिचं उत्तर एकदम थंड होतं, तुला लोकांच्या बोलण्यावर विश्वास आहे का माझ्यावर? पण गावात 3 वेळा पंचायत बसल्या. पंचांनी सांगितलं, तुम्ही वेगळे राहा. पण त्या दोघांना कोणाचं काही पडलेलं नव्हतं. अंधारातल्या गुपचूप भेटी सुरूच होत्या. बीना आता फक्त पत्नी राहिली नव्हती. तिच्या मनात स्फोटक विचार जन्म घेत होते. एक दिवस मुलगा नितेश रात्री उठला. त्याने पाहिलं आई कोणाला तरी वरण वाढत होती. वडील जागे नव्हते. मनोजचा आवाज ऐकू आला, पण तो गप्प बसला. हे सगळं आता घरापर्यंत मर्यादित राहिलं नव्हतं. पोलिसांनी एकदा दोघांना हॉटेलमध्ये पकडलं, एकदा दिल्लीतही. पण प्रत्येक वेळी त्यांची सुटका झाली. ही प्रकरणं सुरेशच्या कानावर आली. त्याने अजून समजूत घातली, पण बीनासाठी आता समजूत हाच शत्रू झाला होता. बीना आणि मनोजने एक दिवस ठरवलं, हा माणूस हटला पाहिजे. सुरेश एक चांगला पती आणि पिता होता, पण त्यांच्यासाठी तो फक्त अडथळा मात्र होता. पहिला प्लॅन, झोपेत त्याचा गळा दाबून खून करायचा, पण तो जागा झाला म्हणून अयशस्वी. दुसरा प्लॅन, गोळ्या. बीना म्हणाली, मनोज, त्याला इतक्या गोळ्या घाल की तो श्वास घेऊ शकणार नाही. गुरुवार सकाळचा दिवस होता. सुरेश घरासमोर मोबाईल बघत बसला होता. तेव्हा मनोज आला आणि त्याने थेट गोळ्या झाडायला सुरुवात केली. पहिली, दुसरी, तिसरी. सुरेश पडला. विजय, सुरेशचा मोठा भाऊ, धावतच आला. त्याने मनोजला थांबवायचा प्रयत्न केला, पण मनोजने त्याच्यावरही गोळी झाडली. गावात आरडाओरड सुरू झाली. पोलीस आले आणि मनोज स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करायला गेला. पोलिसांनी जे विचारलं, त्यांना जे उत्तर मिळालं त्यावर पोलीसही हादरले. मनोज म्हणाला, बीना म्हणाली होती, त्याला संपव. त्याचा चेहरा मला नकोसा झालाय. मुलंही पुढे आली. नितेश म्हणाला, आई जेवणात गोळ्या मिसळायची आणि कोणीतरी यायचं. संपूर्ण गावात गोंधळ उडाला. बीनाला अटक झाली आणि तिचं खरं रूप जगासमोर आलं. कधी कधी माणूस प्रेमासाठी जीव देतो, पण ही घटना आहे जिथे प्रेमासाठी कोणीतरी दुसऱ्याचा जीव घेतला. प्रेम जेव्हा अंधारात जन्म घेतं तेव्हा त्याला मरणच मिळतं, आणि त्याला बळी पडला एक बाप, एक नवरा, एक माणूस. तो होता सुरेश. त्याची चूक एवढीच होती की त्याने विश्वास ठेवला. प्रेम आणि वासनेतील सीमारेषा फार धुसर असते, पण परिणाम मात्र रक्तरंजित असतो. या घटनेत प्रेम या भावनेचा जपण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि फुलवण्यासाठी वापर व्हायला हवा होता, पण तिथे त्याचा वापर झाला स्वार्थ, वासना आणि हट्टासाठी. बीना आणि मनोजचं नातं प्रेमाच्या नावाखाली होतं, पण त्याचं मूळ वासनामध्ये होतं, आणि अशी वासनेवर आधारलेली नाती नाहीशी होतात. पण आधी ते दुसऱ्याचं आयुष्य संपवतात. विश्वास म्हणजे नात्याची मुळं, पण तोच जर फसवणुकीचा आधार बनला तर संपूर्ण आयुष्य कोसळतं. सुरेशने आपल्या पत्नीवर विश्वास ठेवला. तो तिला समजावत राहिला, पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन बीना त्याला संपवण्याच्या मार्गावर गेली. यावरून शिकण्यासारखं म्हणजे विश्वास ठेवावा, पण डोळसपणे. संशय नकारात्मक नसतो, तो सावधगिरीचे संकेत असतो. पालक जर चुकीच्या मार्गावर जातात तर मुलांचं बालपण आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त होतं. या घटनेतील सगळ्यात भावनिक क्षण म्हणजे मुलांनीच त्यांच्या आईविरुद्ध जबाब दिला. त्यांनी ती दृश्य पाहिली होती. आई जेवणात गोळ्या घालत होती, कोणीतरी घरी यायचं, बाबा अर्धवट झोपेत असायचे. ही घटना सांगते की पालक जर आपल्या वर्तनाचं भान विसरले तर त्यांची शिक्षा केवळ त्यांनाच नाही तर मुलांनाही भोगावी लागते. अश्लील प्रेमसंबंध हे केवळ 2 व्यक्तींचे खाजगी प्रकरण राहत नाही, ते अख्खं समाज, कुटुंब आणि पिढ्या उद्ध्वस्त करतं.
बीनाचं मनोजच्या असलेलं नातं तिच्या वैयक्तिक मर्यादांपुरता थांबलं नाही. त्याने अख्ख्या गावात गैरसमज, अपमान आणि शेवटी खुनाचं पाप उभं केलं. अशा नात्याचा परिणाम फक्त प्रेमात गुंतलेल्या व्यक्तीवर होत नाही, तर त्या भोवतीच्या प्रत्येक व्यक्तीवर होतो. स्वतःचा स्वार्थ जपताना जर कोणी दुसऱ्याचं आयुष्य संपवत असेल तर तो गुन्हा एक दिवस उघड होतोच. बीनाने 8 वर्ष नवऱ्याची फसवणूक केली. मनोजने 2 वेळा खुनाचा प्रयत्न केला, पण अखेर पोलिसांनी सगळं उघड केलं. मनोजने कबुली दिली, मुलांनी जबाब दिला आणि बीना आज तुरुंगात आहे. सत्य लपवलं जाऊ शकतं, पण कायमचं नाही. गुन्हा किती हुशारीने केला गेला तरी न्याय त्याच्या मागे चालतच असतो. ही घटना फक्त बीना किंवा मनोजच्या वागण्याची नाही, तर ती आपल्याला विचारायला लावते, मूल्ये कुठे हरवली, नैतिकता कोणाकडे आहे, आपण समाज म्हणून कुठे कमी पडलो. ही घटना माणसाच्या आतल्या पशुत्वाचं दर्शन घडवते आणि ते पशुत्व किती वेगाने पसरू शकतं हेही सांगते. कधीकधी पाप इतकं गडद असतं की त्यात प्रेम, स्नेह आणि माणुसकी सगळं गुदमरून मरून जातं. ही घटना फक्त एका घराच्या एका खुनाची नाही, ती आहे मुलांना अनाथ करणाऱ्या, एका घराला उद्ध्वस्त करणाऱ्या आणि प्रेमाचं विद्रूप रूप दाखवणाऱ्या जगाची. एका स्त्रीचं प्रेम एवढं आंधळं होतं की तिला नवऱ्याचा मृत्यू कमी वाटतो. एका तरुणाचं आकर्षण एवढं वेडसर होतं की त्याला हत्या सामान्य वाटते. आणि त्या 2 इच्छांचं फलित एक रक्तबंबाळ शरीर, 3 अनाथ मुलं आणि तुरुंगात गंजणारी नाती. सुरेश काही चुकला नव्हता. त्याचं फक्त एवढं स्वप्न होतं, घर चालवायचं, बायकोचं आणि मुलांचं प्रेम मिळवायचं. पण त्याच्या नशिबात लिहिलं होतं विश्वासघात, गोळ्या आणि मरण. ही गोष्ट सांगते, प्रेम आंधळ असू शकतं, पण अंधश्रद्धा नाही आणि गुन्हा तर नक्कीच नाही. जे चुकतं ते चुकतंच आणि सत्य ते लपून राहत नाही. ही घटना तुमच्या मनाला स्पर्शली असेल तर नक्की शेअर करा, कारण अशा घटनांमधून आपण सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे. यावर तुमचं मत काय? बीना दोषी होती की मनोज, की दोघंही? कमेंट करून हे जरूर सांगा. मंडळी, जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.